नमस्कार मित्रांनो, व्हिजन अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, पवित्र पोर्टलवर नवीन आज दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी नवीन अपडेट्स आली आहे. न्यूज बुलेटिनद्वारे नोटिफिकेशन आली आहे. तर यामध्ये काय दिले आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, पाहूया पवित्र पोर्टलची अपडेट्स दिनांक 5 एप्रिल 2024 आजची. तर मित्रांनो, मुद्दा क्रमांक 1 मध्ये त्यांनी दिले आहे की शिक्षक भरती 2022ची जी पहिली मेरिट लिस्ट लागली होती ती 25 फेब्रुवारी 2024 रोजी लागली होती आणि या लिस्टबाबत अनेक उमेदवारांच्या मनामध्ये शंका, काही प्रश्न आणि या आक्षेप होते. तर ह्या सर्व तक्रार निवारण समितीकडे याबाबत शिफारस करण्यासाठी सुविधा पवित्र पोर्टलने दिली होती. तर याद्वारे बऱ्याचशा उमेदवारांनी याबाबत शंका असतील, तक्रारी असतील त्या ईमेलद्वारे पवित्र पोर्टलला कळवल्या होत्या, तक्रार दाखल केल्या होत्या. जवळपास अर्जांची जे काही तक्रार अर्ज होते तर त्यांची छाननी पूर्ण झाली आहे. तर मित्रांनो, या संपूर्ण अर्जांची छाननी पूर्ण झाली आहे. त्याचप्रमाणे दुसरा मुद्दा क्रमांक 2 मध्ये त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की दिनांक 2 एप्रिलपासून या सर्व तक्रारींचे जे काही उमेदवारांच्या तक्रारी होत्या तर त्यांना त्यांच्या वैयक्तिक ईमेल ID वरती त्यांना त्याबाबत उत्तरे देण्यास सुरुवात झाली आहे. पवित्र पोर्टलने सर्व उमेदवारांना जे काही त्यांनी तक्रारच्या ईमेल ID वर पाठवल्या होत्या तर त्या ईमेल ID वरती त्यांना उत्तरे म्हणजेच जे काही तक्रारी होत्या त्याबाबत त्यांची शंका, समाधान, उत्तरे त्यांना पाठवण्यास पवित्र पोर्टलने सुरुवात केली आहे. तर आज दिनांक 4 एप्रिल 2024 रोजी अशा उमेदवारांची संख्या झाली आहे जवळपास 453 उमेदवारांना आतापर्यंत जे काही उत्तरे दिली आहेत पवित्र पोर्टलने तर यांची संख्या 453 इतकी झाली आहे. अजूनही बऱ्याचशा उमेदवारांच्या तक्रारींना उत्तरे देण्याचे पवित्र पोर्टलचे काम सुरू आहे. त्यानंतर मुद्दा क्रमांक 3, मित्रांनो, उर्वरित तक्रार अर्जावर पुढील काही दिवसातच समितीचा निर्णय कळवण्यात येणार आहे. ज्या बऱ्याचशा उमेदवारांची अजूनही तक्रारी बाबत जे काही उत्तरे देण्याचे काम पवित्र पोर्टलद्वारे आहे तर ते अजून सुरू आहे आणि बऱ्याचशा उमेदवारांना याबाबत लवकरच त्यांची तक्रारीबाबत कार्यवाही पवित्र पोर्टल पूर्ण करणार आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा मित्रांनो, जी काही आपली शिक्षक भरती 2022ची जी काही कार्यवाही सुरू होती फेब्रुवारी महिन्यापासून ती आता लोकसभेची आचारसंहिता लागल्यामुळे ते कुठेतरी स्टॉप झाली होती. तर याबाबत त्यांनी पवित्र पोर्टलच्या या अपडेट्समध्ये उल्लेख केला आहे की त्यांनी सांगितले आहे की जी लोकसभेच्या आचारसंहितेमुळे शिक्षक भरती थांबली गेली आहे तर याबाबत निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली आहे. शिक्षक भरतीबाबत मित्रांनो, लोकसभा निवडणूक 2024ची आदर्श आचारसंहिता सध्या सुरू आहे आणि याबाबत शिक्षक भरतीची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी शिक्षण विभागाने निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य आणि त्याचप्रमाणे केंद्रीय निवडणूक आयोग दिल्ली तर यांच्याकडे शिक्षक भरतीसाठी विशेष परवानगीची शिफारस केलेली आहे आणि याबाबत विशेष परवानगी प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे असे स्पष्ट सांगितले आहे पवित्र पोर्टलने. मित्रांनो, निवडणूक आयोगाने जर याबाबत विशेष परवानगी प्रस्ताव मंजूर केला तर शिक्षक भरतीसाठी पुढील कार्यवाही सुरू करणार आहोत असे पवित्र पोर्टलने आज स्पष्ट केले आहे. तर मित्रांनो, ही होती छोटीशी अपडेट शिक्षक भरतीबाबत पवित्र पोर्टलची न्यूज बुलेटिनद्वारे पाठवलेली शिफारस. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.